आधुनिकता आणि परंपरा ह्यांच्यामध्ये सातत्याने एक प्रकारचा तणाव असतो. परंपरेतील काही चांगल्या गोष्टी असतात त्या आपल्याला टिकवाव्याशा वाटतात. परंतु त्या टिकवत असताना त्याविषयीची मर्यादा देखील ठरवणं गरजेचं असतं. अन्यथा व्यक्ती परंपराप्रिय आहे अशा प्रकारचा शिक्का त्या व्यक्तीवरती मारला जातो आणि ही व्यक्ती जुन्या विचारसरणीची आहे, बुरसटलेल्या रूढी परंपरांचं जतन करणारी आहे, अशा प्रकारची अवहेलना अशा व्यक्तीच्या वाटेला येऊ शकते. दुसरीकडे आधुनिकतेचं वेड असणारी माणसं सातत्याने नाविन्याच्या शोधात असतात. नवे ते हवे अशा प्रकारचा विचार सातत्याने त्यांच्या मनामध्ये घोळत असतो. आज काय नवीन आहे, आज खायला काय नवीन आहे, नवीन कपडे कोणते आहेत, नवीन फॅशन कोणती आहे, नवे प्रवाह कोणते आहेत, अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये सातत्याने घोळत असतो. परंतु नव्यांची निवड करत असताना देखील खरोखरच काळाच्या कसोटीला उतरलेली काही तत्त्वे आहेत, ती तत्त्वे माणसाने कालबाह्य ठरवू नयेत. त्याचबरोबर नव्यांचा स्वीकार करत असताना नव्यामधील सर्वच काही चांगलंच असेल ह्याची गॅरंटी आज माणूस देऊ शकत नाही. व्हॉटेवर इज पॉसिबल इज परमिसिबल अशा प्रकारची एक विचारसरणी पाश्चात्य देशामध्ये आज प्रचलित आहे की जे शक्य आहे त्याला आपण संमती द्यायला काहीच हरकत नाही, परंतु ते नैतिकतेच्या दृष्टिकोनातून योग्य आहे किंवा नाही हे तपासून पाहणं गरजेचं असतं. ज्या गोष्टींना परंपरा नसते त्या गोष्टींना भवितव्यसुद्धा नसते, अशा प्रकारचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. हे सर्व आज सांगण्यामागचं कारण असं की प्रभू येशू ख्रिस्ताकडे योहानाचे शिष्य येतात आणि त्याला म्हणत आहेत, आम्ही आणि परुषी पुष्कळ उपवास करतो, परंतु आपले शिष्य उपवास करीत नाहीत, ह्याचं कारण काय? प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तरादाखल एकूण 3 छोटीशी रूपके वापरलेली आहेत. पहिलं रूपक आहे वऱ्हाडी आणि वर. वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय? ह्याचा अर्थ असा आहे की उपवास हे शोकाचं प्रतीक आहे आणि लग्न कार्य हे आनंदाचं प्रतीक आहे. यहुदी समाजामध्ये लग्न जवळजवळ 8 दिवस पुरायचं. ह्या 8 दिवसामधील 1 दिवस उपवासाचा असायचा, परंतु त्या विशिष्ट कुटुंबाला, ज्या कुटुंबामध्ये वऱ्हाडी आहेत, वर आहेत, त्या कुटुंबाला उपवासापासून मुभा किंवा सवलत दिली जायची. म्हणून येशू ते प्रतीक वापरतो आणि सांगत आहे की मी शिष्यांबरोबर आहे, म्हणजे जणू काही सध्या लग्नाची मेजवानी सुरू आहे, लग्नाचा समारंभ सुरू आहे. अशा वेळेला तुम्ही त्यांना उपवास करायला सांगू शकत नाही. परंतु असे दिवस येणार आहेत की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपवास करतील. म्हणजे माणसाने उपवास कशासाठी करायचा? ज्या वेळेला माणसाला परमेश्वराची उपस्थिती जाणवेनाशी होते, आपण परमेश्वरापासून दूर आलेलो आहोत अशी जाणीव होते, त्यावेळेला उपवास करून पुन्हा एकदा परमेश्वराकडे माणसाने वळायचं असतं. त्याही पलीकडे जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताने वापरलेलं हे प्रतीक हे जुन्या आणि नव्या गोष्टींचा मेळ घालण्यासाठी माणसाला जी कसरत करावी लागते त्याचं प्रतीक आहे. की वऱ्हाड्यांबरोबर वर आहे हे आनंदाचं प्रतीक आहे आणि उपवास हे शोकाचं प्रतीक आहे. आनंद आणि शोक एकाच वेळेला व्यक्त करता येत नाही, त्यासाठी मनाची लवचिकता लागते. ह्या लवचिकतेचंच प्रतीक म्हणून आणखी 2 रूपकं प्रभू येशू ख्रिस्ताने वापरलेली आहेत. कोणी कोऱ्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही. कोरे कापड नवीन, जुने वस्त्र जीर्ण झालेलं, ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे ठेवणं शक्य नसतं. तसा करण्याचा आपण प्रयत्न केला तर आपलं नुकसानच जास्त होण्याची शक्यता असते. हा मुद्दा आणखी पुढे स्पष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आणखी एक रूपक वापरतो की कोणी नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात घालत नाही. घातला तर बुधले फाटून द्राक्षरस सांडतो आणि बुधलेसुद्धा बिघडतात. म्हणजे दोन्ही बाबतीत माणसाचं नुकसानच होतं. हे जुने बुधले वापरायचे असतील तर त्याला तेल लावून ते
नरम केले जातात. म्हणजे पवित्र आत्म्याचं तेल लावून आपलं हृदय जर सौम्य, नरम केलं, लवचिक केलं, तर प्रभू येशू ख्रिस्ताची नवी शिकवण नक्कीच आपल्या अंतःकरणामध्ये आपण साठवून ठेवू शकतो. त्यासाठी येशू शेवटचं वाक्य म्हणतो, नवा द्राक्षरस नव्या बुधल्यात घालतात. हा नवा बुधला म्हणजे आपलं अंतःकरण जे पवित्र आत्म्याच्या तेलाने सौम्य, लीन, नम्र आणि नरम झालेलं असतं, लवचिक बनलेलं असतं. अशी कृपा आपल्याला मिळावी म्हणून परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया.